जय भीम मित्रांनो, हे आहे पानगाव येथील विहार. या विहाराचे नाव आहे चैत्यभूमी स्मारक. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. मी तुम्हाला या स्मारकाचा इतिहास सांगणार आहे. चला तर मग पाहूया आपण पूर्ण व्हिडिओ. मी आज पानगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत ते ठिकाण दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील पानगाव येथे हे जे विहार तुम्हाला दिसते ना, त्या विहाराचे नाव चैत्यभूमी स्मारक असे आहे. पण मला असा प्रश्न पडतो की या विहाराचे नाव चैत्यभूमी स्मारक का ठेवले असेल? तर त्यामागचा इतिहास असा आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हा पानगाव येथील सूर्यभान आचार्य व त्यांचे मोठे भाऊ निंबाजी आचार्य व त्यांचे सहकारी मुंबईला चैत्यभूमीला जाऊन तेथून बाबासाहेबांच्या काही अस्थी या पानगावात आणल्या होत्या व काही दिवस त्यांनी एका झाडाला बांधून ठेवल्या होत्या. मग काही मोठ्या माणसांनी सांगितले की अस्थी असे ठेवू नये. असे मोठ्या माणसाने सांगितल्यावर त्या अस्थी सुरक्षित ठेवावे लागेल. मग त्या जागेवर त्यांनी ते पुरून ठेवले होते. मग त्या अस्थीला सुरक्षित ठेवून येथे हे भव्य असे स्मारक उभारण्यात आले आहे आणि या स्मारकाचे नाव चैत्य स्मारक असे ठेवण्यात आले. मित्रांनो, असा आहे या विहारांचा म्हणजेच या स्मारकाचा इतिहास. चला तर मग आपण पाहूया या विहाराचा संपूर्ण परिसर. ते पहा. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी बौद्ध उपासक आणि उपासिका आलेले आहेत आणि इथे पंचरंगी ध्वज सर्वत्र फडकत आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही 6 डिसेंबरला कशी गर्दी होते त्याचा पोस्टर लावलेला आहे. हा विहार मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. जवळून पाहू शकता तुम्ही. हे पहा, मी आता विहाराच्या अवतीभोवती जाऊन तुम्हाला विहार संपूर्ण दाखवत आहे. विहाराच्या बॅक साईडला आलेली आहे मी आणि तुम्हाला दाखवते. पहा विहाराचा परिसर. तुम्ही पाहू शकता विहाराच्या अवतीभोवती कसे रम्य असे वातावरण आहे. हे पहा, इथे सगळं हिरवगार दिसत आहे आणि इथे पाहताय तुम्ही घुमट पहा बुद्ध विहाराचा आणि पंचरंगी ध्वज फडकत आहे. इथे पाहू शकता तुम्ही सुलभ शौचालय सुद्धा बांधलेले आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे बौद्धवासियांना की इतरत्र घाण करू नका आणि सुलभ शौचालयाचाच वापर करा आणि सुलभ शौचालयामध्ये जा. हे जे लोखंडी सीडी दिसत आहेत तुम्हाला ते घुमटवरती जाण्यासाठी आहेत. हे पहा, मी तुम्हाला परत एकदा दाखवत आहे की सीड्या कशा आहेत घुमटाकडे जाण्यासाठी. हे पहा स्मारक. स्मारकाच्या शेजारी ते पंचरंगी ध्वज फडकत आहेत. इथे वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत आणि तिथे पाहू शकता तुम्ही की भीमा कोरेगावचा विजय स्तंभ आहे. अगदी स्मारकाच्या शेजारी आहे मैदानात खाली तुम्ही पाहू शकता. येथे अजून बरेचसे काम बाकी आहे. तरी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे इथं धम्मदान करा आणि इथे स्कॅनर लावलेले आहेत. त्या स्कॅनरवरती तुम्ही स्कॅन देखील करू शकता. तर चला मग आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता इथे धम्मदान पेटी पण आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि इथे काय
तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी असल्यामुळे इथे ओट्यावर जाण्यासाठी सगळ्यांना सक्त मनाई आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही बुद्धांची मूर्ती आहे. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे समोर. आणि इथे अस्थी आहेत, तुम्ही अस्थी दर्शन घेऊ शकता. हेच त्या पवित्र अस्थी आहेत जे तुम्ही आता पाहत आहात व्हिडिओमध्ये. हे पहा, इथे अस्थी आहेत ठेवलेल्या आणि इथे फोटो ठेवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, टाटा बाय बाय, जय भीम, नमो बुद्धाय. आपण भेटूया माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.